नमस्कार, मी राजन गुणाजी. भटकंतीच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत नालासोपारा येथे. पूर्वी नाल्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आता मात्र इकडच्या ट्रॅफिकमुळे प्रसिद्ध झालेलं आहे. चला तर मग पाहूयात इकडचं ट्रॅफिक. नालासोपाऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडची ट्रॅफिक आणि लोकांची गर्दी. गर्दी आणि ट्रॅफिक या शब्दांचा उगम नालासोपाऱ्यातच झाला असावा. जर का तुम्हाला 8ची ट्रेन पकडायची असेल तर तुम्हाला घरातून 7 वाजता निघावंच लागेल, कारण स्टेशनच्या बाहेर पडला तर तुम्हाला गर्दीच गर्दी आणि ट्रॅफिकच ट्रॅफिक दिसेल. त्यामुळे कदाचित तुम्हाला जॉबवर जाण्यासाठी उशीर होऊ शकतो. नालासोपाऱ्याच्या चौकामध्ये सिग्नल लावलेले आहेत. सिग्नल तर त्याचं काम काटेकोरपणे करत आहे, पण लोक मात्र त्याच सिग्नलला फाट्यावर मारून त्यांचंच खरं करत आहेत. या ट्रॅफिकचं मुख्य कारण म्हणजे इकडचे फेरीवाले आणि भाजीवाले. त्या ट्रॅफिकचा त्रास इकडच्या लोकांना अजिबात होत नाही. ते इकडच्या महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला प्रश्नसुद्धा विचारत नाहीत. नालासोपाऱ्याचं ट्रॅफिक जरी खराब असलं तरी इकडची माणसं मात्र खूप चांगली आहेत. त्यांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना सांभाळून आणि स्वतःमध्ये सामावून घेतलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.